2 आमदार आमचे आहेत, आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. तर तिकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलंय की राणे साहेब भाजपमध्ये आहेत, त्यांच्या विचारांचाच अध्यक्ष यापूर्वी जिल्हा परिषद होता आणि आताही जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा अशा प्रकारचे. खासदार राणे साहेबांच्याच विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, मान्य आहे. त्यांनी भाजपचा म्हटलं, शिवसेनेचा दाखवा मी कुठे म्हटलंय. अजूनपर्यंत मी बोललो स्वबळावर निवडणूक लढणार आणि राणे साहेबांचा परवा म्हणून मी बोललो. मी पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला, 27 वर्ष राणे साहेबांनी जिल्हा परिषदवर आपला झेंडा लावला, फडकवला. तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो राणे साहेबांच्या विचारांचाच असेल, एवढंच बोललो मी. अग्रलेखामध्ये असं लिहिलं गेलंय की दिल्लीचा अॅनाकोंडा हा आपल्या भक्ष्याभोवती शरीराचे घट्टबट्ट करून गुदमरतो व त्याला मारतो, त्यामुळे मिंदे अॅनाकोंडाने सावध राहावं. कोण म्हटलंय? सामनाच्या अग्रलेखामध्ये असं नाही नाही, मला वाटतं उद्धव ठाकरे म्हटले. काल त्यांचं नाव नाही घेतलं तुम्ही. चालेल. आपण माजी मुख्यमंत्री आहात उद्धवजी ठाकरे. कोणाबद्दल कशी भाषा वापरावी हे या वयात तरी कळलं पाहिजे. माझं मत असं आहे. आम्ही पण त्यांना कोरोना म्हणू शकतो ना, उद्धव ठाकरेंना. कोरोनाच आहेत ते. मुंबईला लागलेला कोरोनाच आहे उद्धव ठाकरे. मुंबईची वाट लावली, आता अदानीच्या नावाने बोंब मारताय. अरे तुम्ही मुंबई किती बिल्डरांच्या घशात घातली त्याची यादी मोठी आहे. तुम्ही काय अदानी घेऊन बसलाय? जे उद्धव ठाकरेंना वगैरे परदेशात नेतात ना, ते सगळे गुजराती मारवाडी आहेत. उद्धव ठाकरे कधी परदेशात जाऊन स्वतःचं बिल भरत नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. त्यांची लंडनचे दौरे काढा, त्यांची बिलं कोण भरतं ते बघा. ठक्कर वगैरे अशी सगळी गुजराती लोक आहेत, मेहता वगैरे. तुम्ही कोणाबद्दल बोलताय, काय बोलताय? आणि आम्ही बोललेलं चालेल उद्धव ठाकरे कोरोना आहे म्हणून? आमच्याकडे तर पुरावा आहे. ते आले तेव्हा कोरोना आला, ते गेले तेव्हा कोरोना गेला, म्हणजे कोरोनाच गेला ना. आता तरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या त्या मानसिकतेतून बाहेर यावं. त्यांची एक नेगेटिव्ह मानसिकता झाली आहे. एका माजी मुख्यमंत्र्याला ती शोभत नाही. पॉझिटिव्ह राहा, चांगलं काहीतरी पॉझिटिव्ह करा महाराष्ट्रामध्ये, चांगलं वाटेल. हे कुठले शब्द कोणतरी बोलला असेल, टीव्हीवर बघितलं असेल आणि ते भाषणात वापरायचं, हे बरोबर नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, त्या ठिकाणी भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण सोबत शिंदे शिवसेनेची अशी तयारी आहे. मला माहित नाही तुम्हाला आठवतं की नाही, आत्ताच 4 दिवसापूर्वी पावशीला मेळावा झाला आमचा. आणि त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं आणि एक इंटरव्ह्यू दिला जी 24 तासला. त्यामध्ये मी स्पष्ट केलं की आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो, पण आता युती होईल असं वाटत नाही. आणि म्हणून आम्ही स्वबळावर ताकदीने लढू. आमचं नियोजन आहे, आमची तयारी आहे, कुठेही कमी पडणार नाही. 50च्या 50 जागेवर आम्ही लढू शकतो, जिंकू शकतो. आणि जिंकायसाठीच निवडणुका लढवायच्या असतात. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती, नगर परिषदा ताकदीने लढणार आणि जिंकणार. कर्जमाफीसाठी बच्चू कडू नागपूरमध्ये आले. त्यांनी असं म्हटलंय की सरकारला मी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम देतो, नाही तर राज्यभरात रस्ता जाम करू. अजूनपर्यंत किती जाम झाले बघा. मला शेतकऱ्यांचा विषय जो आहे ना तो गंभीर आहे, पण ही धमकीची भाषा जी आहे ना, बच्चू कडू जे नेहमी धमकी देतात, मला माहित नाही त्यांचं काय कुठे काय विस्कटलेलं असतं. नेहमी धड बोला ना, धमकी कसली देता? नेहमी धमकी. कधी चर्चा करा, कधी या बसा. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढताय, चला ती एक चांगली गोष्ट आहे. पण हे सगळे रस्ते बंद करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? की सरकार बरोबर बसलं पाहिजे? शो करायचा असेल मग ठीक आहे. आता ते शेतकऱ्यांना लक्षात आलं पाहिजे की शो कोण करतंय आणि कोणाला काय मिळणार आहे या शोबाजीतून.
हे शेतकऱ्यांना लक्षात येत आहे. म्हणून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही. बघा तुम्ही 12 वाजू दे, आजचे वाजू दे, उद्याचे वाजू दे, कुठली गल्ली पण बंद होणार नाही. त्याला अनुसरून साहेब त्यांनी असं देखील म्हटलं तरुणांनी की आमदारांना कापा आणि रविकांत तुपकर म्हणतात की मंत्र्यांना कापा या आंदोलनाच्या. कापा म्हणजे काय? मर्डर करा? एवढं सोपं आहे महाराष्ट्रात? ही भाषा आहे? ही भाषा आहे काय? अजूनपर्यंत त्यांना कोण वेडा वाकडा भेटला नाही आमच्यासारखा, म्हणून ही कापाकापीची भाषा करताय. ही काय भाषा आहे का हो? एका पुरोगामी राज्यातली ही भाषा, ही शोभते काय? काय कापणार आहात तुम्ही? कोणाला? आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना? बघूया कोणाच्यात हिंमत आहे ती. अहो, शेतकऱ्यांसाठी आम्ही गंभीर आहोत, शेतकऱ्यांसाठी आम्ही सेन्सिटिव्ह आहोत, आम्ही ऐकून घेऊ, पण ते शेतकऱ्यांचं ऐकून घेऊ. या धमकीला नाही ऐकणार आम्ही. एवढा कोण मोठा नाही झाला महाराष्ट्रामध्ये कापाकापी करायला. धार दोन्ही बाजूला आहे, लक्षात ठेवा. नको त्या पोकळ धमक्या देऊ नका. कोकण म्हटल्यानंतर कायमच नारायण राणे किंवा राणीची जादू झालेली आहे तुम्हाला. स्थानिक स्वराज्य स्वरूपाच्या निवडणुका म्हणजे दोन राणी बंधूंमधील संघर्ष आहे, अशा पद्धतीची चर्चा आहे. आपण कसं पाहताय? बघा, तुम्ही TV9 जॉईन केलं म्हणून कदाचित हा प्रश्न विचारताय तुम्ही. माझा विषय तुम्हाला मी परवाही सांगतो. परवापासून माझ्या मनात हा विषय क्लिअर आहे. असं करू नका. हा विषय पार्टी लेवलवरचा आहे, फॅमिली लेवलवरचा नाही. तुम्ही जे करायचा प्रयत्न करताय ना, मला लक्षात येत आहे. मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सांगतो साहेब, असं करू नका. हे काही विषय नाही, तसं काही गडबड नाही. पण तुम्ही काय करताय? तुम्ही फॅमिलीमध्ये घुसायचा प्रयत्न करताय कारण नसताना. आम्ही घुसलं चालेल का तुमच्या फॅमिलीमध्ये? सांगा कधीपासून घुसायचंय? असं नका करू. आपण प्रोफेशनल आहात, प्रोफेशनली हँडल करा. शिवसेना, BJP, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असे सगळे आपापली निवडणूक लढतायत. आम्ही दोघंच लढतोय का? नाही ना. हा प्रश्नच साहेब चुकीचा आहे तुमचा. कोणाविरुद्ध कोण नाहीये. प्रत्येक माणूस आपल्या पक्षासाठी शर्यतीत आहे. आणि असं कुठेच नाहीये की मी विरुद्ध कोणतरी आहे, असं कुठेच नाही, अजिबात नाही. तुम्ही किती जरी रंगवायचा प्रयत्न केला, निलेश राणेच्या तोंडातून एक चकार शब्द या निवडणुकीत निघणार नाही कुठल्याही विरोधाबद्दल किंवा कुठल्याही पार्टीबद्दल. आपण विकासाचा दृष्टिकोन घेऊन चाललोय साहेब. आपल्याला कोणी पार्टी जिंकली तर सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे, आपली शर्यत ती आहे. म्हणून नको त्या विषयांमध्ये ह्या निवडणुकीला ढकलू नका. जिल्हा परिषद अनेक वर्षांनंतर ती निवडणूक होणार आहे. आज जर आपण एक संघ राहून ती जिल्हा परिषद नाही जपली, अहो ती ऑपरेटिंग एजन्सी आहे जिल्हा परिषद. आमचा जो निधी वर्ग होतो ना, तो जिल्हा परिषदला होतो. 2 वर्षाचा कालावधी असतो जिल्हा परिषदला. पहिली आपण प्रोसिजर जाणून घ्या. जिल्हा परिषद जर अशी डिफंक्ट राहिली, नॉन फंक्शनल राहिली, साहेब सर्वात जास्त फटका जिल्ह्याला पडतो. म्हणून शर्यत ही नाहीये की निवडणुकीत काय होणार, सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही जिंकली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला कर्मचारी लागणार, ऑफिसर चांगले लागणार, CO लेवल पासून ते खालच्या सगळ्या लेवलचे ऑफिसर तुम्हाला चांगले लागणार, नियोजन चांगलं लागणार. म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की राजकारण करत असताना दृष्टिकोन सिंधुदुर्गाचा विकासाचा असावा. कोणाच्या विरोधात ही निवडणूक नाही लढवत शिवसेना. आम्ही जिल्हा परिषद ही दर्जेदार देण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरलेलो आहोत, कोणाच्याही विरोधात नाही. स्टेटमेंट अशा प्रकारे आहे दोन्ही ठिकाणी, दोन्ही बाजूने 50% पंचनामे अजूनपर्यंत पूर्ण झालेत. मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोलतो, अधिकारी बोलले येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये बाकीचे पंचनामे सगळे पूर्ण करून होतील. वॉर फुटिंगवर काम चालू आहे. मी त्यांना ऑलरेडी माझ्याकडून जे इन्स्ट्रक्शन जायचे ते गेलेले आहेत. सर, सरसकट नुकसान भरपाई होणार आहे की पंचनाम्यांच्या आधारावर? बघा, जसं मी उल्लेख केला, NDRFच्या क्रायटेरियामध्ये जी नुकसान भरपाई उर्वरित महाराष्ट्राला मिळते, त्याच धर्तीवर NDRFच्या क्रायटेरियामध्ये कोकणाला देखील मिळेल. हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. त्याचा क्रायटेरिया आहे. नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या हात आहे, कारण भात कापलेला आहे, त्याला कोंब येत आहे. मात्र प्रत्यक्षात पंचनामे झालेले नाहीये. तुम्ही म्हणालात की 40-50% झालेले आहेत, उर्वरित होतील, पण तोपर्यंत शेतकऱ्याने काय करावं? कारण ते भात उचलल्यानंतर जर
पंचनामे होणार असेल तर प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिसत नाही. मी आपल्याला म्हणून सांगितलं, तुमचे दोन विषय आहेत. एक तर लवकर पंचनामे व्हावेत, हा आपला विषय आहे. तो विषय ह्या साहेबांचाही होता. तोच विषय आपल्याला मी सांगतो, पंचनामे लवकरात लवकर करा असे निर्देश, सूचना कडक शब्दामध्ये अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पॉइंट नंबर 1. दुसरा, तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करावं, म्हणून मी आपल्याला ह्या विषयासाठी सांगितलं की लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेटून, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेटून ह्याच्यावरती आम्हाला जे काय ऍडव्हान्स पॅकेज आहे ते तुम्ही अगोदर पाठवा, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना, मच्छीमारांना दिलासा मिळेल. यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे. जी आता वादळ सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे कोकण किनारपट्टीवर जे मच्छीमार आहेत त्यांची मासेमारी ठप्प आहे. त्यांचं कोणते निकष लागतील? कारण या ठिकाणचे पालकमंत्री जे आहेत ते मत्स्य विभागाचे मंत्री आहेत. त्यांनी म्हटलं की कृषीचा दर्जा दिला जाईल. तर कृषीचा दर्जा दिलाय सरकारने, मग कृषीचेच क्रायटेरिया लागतील का? मी तुम्हाला माझ्या निवेदनामध्ये कदाचित आपण ऐकलं असेल की मासेमारी किनारपट्टीवर जी होते त्याचं व्हॅल्युएशन जर आपण पकडलं, त्यांचा धंदा आणि त्यांना जे काय मिळतं त्याचं जर आपण व्हॅल्युएशन केलं तर 10 ते 11 कोटीचं नुकसान ऑलरेडी झालेलं आहे मच्छीमारांचं. वेगळा क्रायटेरिया त्याच्यामध्ये लावायचा असेल कृषीचा लावा, पण त्याच्या खाली नुकसान भरपाई येणार नाही, तेवढी तर मिळालीच पाहिजे. लक्षात आलं ना तुम्हाला? आमचं जे काय मांडलंय ते एवढंच आम्ही सांगतो, ते अगोदर द्या. बाकीचं त्याचं वाढीव जर काय मिळणार असेल, आनंद आहे, अभिनंदन आहे. आकारेपड जमिनीच्या वरती जो GR आलेला होता तो काही दिवसांपूर्वी आला, मात्र इम्प्लिमेंटेशन म्हणजे प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिलं प्राधान्य दिलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये माणगाव खोऱ्यातील 28 गाव आहे. मात्र त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया लावले आहेत, म्हणजे 5 वर्ष, त्याचप्रमाणे त्यांना पड जमिनी त्याचं जो व्हॅल्युएशन आहे किंवा सरकारी दप्तर त्याची नोंद आहे, मग ते कसं वाटप कसं होणार? तुम्हाला कदाचित आता मी एवढं सविस्तर सांगितलं तरी तुम्हाला परत एकदा शॉर्टकट मध्ये सांगतो, कदाचित तुम्हाला शॉर्टकट मध्ये कळेल जास्त. मी कलम 182 आणि कलम 220 हे दोन्ही समजून सांगितले. 220 मध्ये आता सरकारकडे 19 मे 2025 रोजी जे GR आला ते कंडिशनल आला. अजूनपर्यंत 25% रक्कम भरायला लागायची, आता फक्त 5% रक्कम भरायला लागणार. एक, आता काय करतात काही लोक, NA करतात कोणाला तरी विकण्यासाठी. लक्षात, आपण एक लॉक इन पिरियड म्हणतो. हा लॉक इन पिरियड सरकार शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. नाहीतर काय होणार, झटकन NA झाला तो कोणतरी बिल्डर थांबलाय. ज्या ऑब्जेक्टिव्ह साठी आपण ही जमीन दिली शेतकऱ्याला, तो ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होत नाही. आणि एकदा हे 1765.7 हेक्टर हे क्लिअर करून घेतो आपण, समजा कलम 220 नुसार, तर आपला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर होतो, शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळते. हा एक. नॉर्म्स प्रमाणे जर आपण बघितलं असेल, नॉर्म्स प्रमाणे हा शेतकऱ्याचा फायदा आहे. ह्याच्यामध्ये मला नुकसान दाखवा तुम्ही, ह्याच्यामध्ये माझं शेतकऱ्याचं नुकसान दाखवा. 5% रक्कम म्हणजे काहीच नाही बाजारभावाची. लक्षात आलं ना? एकदा ह्याची सुरुवात होऊ दे. सुरुवात झाल्यानंतर मला माहितीये जेवढं हे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या दिशेने काम करतं, 5% रकमाचा पण निर्णय जर घ्यावा लागला तो आपण नंतर घेऊ. पहिला आपली जमीन तर ह्या 1765.60% ह्या कलम 220 अंडर आणू, जी प्रोव्हिजन झालेली आहे. म्हणून मी म्हणलं ते पाऊल 1 होतं 19 मे 2025चं. आपलं पाऊल 2 असेल आणि हे 100% शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे.